DS चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया या घडीची पत्रकार संघाची निवड झाल्याबद्दलची बातमी। येवल्यातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांची महत्त्वपूर्ण वार्षिक बैठक उत्साहात संपन्न। या बैठकीत पत्रकार संघाच्या आगामी वर्षाच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली। ज्येष्ठ पत्रकार राकेश गिरासे, योगेंद्र वाघ, भाऊलाल कुडके, संतोष विंचू आणि रवींद्र कर्मसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली। नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे: संघाच्या अध्यक्षपदी भाऊलाल कुडके यांची निवड करण्यात आली आहे। उपाध्यक्ष म्हणून विलास पगारे आणि संतोष गोडेराव जबाबदारी सांभाळतील। कार्याध्यक्षपदी सुनील गायकवाड, सरचिटणीसपदी लक्ष्मण घुगे तर सहसरचिटणीस म्हणून प्रमोद पाटील यांची नियुक्ती झाली आहे। संघाच्या आर्थिक व्यवहारांसाठी खजिनदार म्हणून सचिन वखारे आणि सहखजिनदार म्हणून रोशन वावधने यांची निवड झाली। संघटकपदी योगेश गंडाळ, सहसंघटक एकनाथ भालेराव तर समन्वयक म्हणून विलास कांबळे आणि नारायण गुंजाळ काम पाहतील। प्रसिद्धी प्रमुख म्हणून दीपक सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे। याशिवाय कार्यकारिणी सदस्य म्हणून चेतन कोळस, भीमराव शिंदे, गौरव घुसळे, सुदाम गाडेकर आणि देवराम कदम यांचा समावेश आहे। संघाला मार्गदर्शन करण्यासाठी दत्त महाले सर यांच्या नेतृत्वाखाली एक मार्गदर्शक समिती स्थापन करण्यात आली आहे। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। या प्रसंगी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते। DS मराठी मुख्य संपादक दीपक सोनवणे, येवला। सरचिटणीस लक्ष्मण घुगे, सहसरचिटणीस प्रमोद पाटील, खजिनदार सचिन वखारे, सहखजिनदार रोहन वावधाने, संघटक योगेश गंडाळ, सहसंघटक एकनाथ भालेराव, समन्वयक विलास कांबळे, नारायण गुंजाळ, प्रसिद्ध प्रमुख दीपक सोनवणे। त्याच्यानंतर कार्यकारिणी सदस्य चेतन कोळस, भीमाजी शिंदे, गौरव घुसळे, सुदाम गाडेकर, देवराम कदम, राजेंद्र परदेशी। त्यानंतर मार्गदर्शक समिती आपल्या ह्या संघासाठी दत्ता महाले सर, राकेश नाना गिरासे, योगेंद्र वाघ, मनोज पटेल, संतोष भाऊ विंचू आणि रवींद्र कर्मसे हे आपल्या संघाचे मार्गदर्शक समितीवर आहे। आपल्याला 6 जानेवारीचा कार्यक्रम घ्यायचा आहे। सगळ्यांनी जेवढं आपल्याला शक्य होईल खाडीचा वाटा का होईना प्रत्येकाने तुम्ही काही मान्यवरांनी शहरामधल्या लोकांनी ते ठरवा, काय आणायचं काही नाही।